दिला सर्वांना समतेचा मान, करून जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान, अशी भीमरावांची शान, लिहिले भारताचे संविधान, लिहिले भारताचे संविधान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी आदर्श व प्रेरणादायी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. त्यांचे वडील इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणूक इंदोर येथे होती. 3 वर्षांनंतर 1894ला त्यांचे वडील रामजी निवृत्त झाले आणि संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील साताऱ्यात स्थानांतरित झाले. भीमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबातील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळ्यांचे लाडके होते. त्यांनी दीनदलितांच्या समाजाच्या हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रहे केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.